नमस्कार प्रेक्षकांनो. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात. तर इकडे सायली शिवानी जाधवाच्या घरी आता गेलेली असते, पण त्या घराला आता कुलूप असतं. त्यामुळे आता सायली आता खूप टेन्शनमध्ये येते. ती आता म्हणते कालसुद्धा आले तरीही तिच्या घराला कुलूपच होतं आणि आजसुद्धा काय करावं हे कळतच नाही. असं म्हणून तिला आठवतं की अर्जुनसुद्धा माझ्याबरोबर आला होता आणि तो म्हणाला की तुम्ही समोरच्या बरोबर कसं पटकन मैत्री करता, त्यामुळे तुम्हाला सहजासहजी शिवानी तुम्हाला सर्व काही खरं सांगेल. पण तुम्हाला तिच्या मनातलं कळून घेण्यासाठी मी आलो तर तिथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून मी नाही येत. तुम्ही जा असं तो म्हणतो. मग मी अर्जुन सरांची मेहनत अशी कधीच वाया जाऊ देणार नाही. सायली मनातल्या मनात विचार करते. इथे राहते की नाही ह्याचा तपास करण्यासाठी ती शेजारी घरी चाललेली असते. त्याचवेळी शिवानीच्या घरी आता काहीतरी भांडी पडलेला आवाज येतो. त्यामुळे सायलीला काहीतरी वेगळा संशय येतो. तिला असं वाटतं की शिवानी आतमध्ये आहे, म्हणून ती दारापाशी जाते आणि खिडक्यांना देखील चेक करते आणि खिडकीला कान लावून कानोसा घेण्याचा प्रयत्न करते की आतमध्ये कुणीतरी असल्याचा तिचा संशय आलेला असतो. ती आणखीन एकदा कान लावते तर तिला आणखीन एकदा शिवानीचा आवाज येतो. ती म्हणते, शिवानी तू आतमध्ये आहे का गं? अगं मी सायली आहे, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, तू प्लीज दार उघड ना गं, असं ती म्हणते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता शिवानीला घरी घेऊन येते. मग आता सर्वजण विचारतात ही कोण? मग आता कल्पना आणि घरातील सर्वजणांना सांगते की ही माझी मैत्रीण आहे. आजच्या दिवस मला एक परमिशन हवी होती, ती इथे राहील का? तेव्हा सगळेजण सायलीकडे पाहू शकतात. मग तेव्हा अर्जुन म्हणतो आश्रमातील ही मैत्रीण आहे तिची. मग आता कल्पना म्हणते मी कुठे नाही म्हणले, तिला राहू दे इथे. मग आता तन्वी आली का असं म्हणून पूर्णाजी म्हणतात आणि सायली खूप घाबरते आणि ती शिवानीला घेऊन पटकन रूमकडे घेऊन जात असते. मग प्रियाचं लक्ष लगेच शिवानीकडे जातो. मग अर्जुन रागातच तन्वीकडे पाहतच राहतो. मग अशाच मालिकेचे नवीन नवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीनच भागासह.